तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओची थंबनेल आणि टायटल बघून समजलेच असणार की आजचा व्हिडिओ हा कशा रिलेटेड आहे. तर पावसाच्या अगोदर जी शेवली निघालेली असतात, म्हणजे पावसाला तर सुरुवात होणारच आहे, पण त्याच्या अगोदर जी शेवली निघालेली असतात थोडीफार, तीच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला जाऊन बघू आपल्याला शेवली किती भेटतात ते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आपला या जंगलातील शेवटचा व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यानंतरचे जे व्हिडिओ येतील ते तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर पावसाच्या अगोदरची जी शेवली असतात ती खूप कमी प्रमाणात निघतात आणि ती शेवली पटकन आपल्याला भेटत पण नाहीत. आपला भाऊ सुद्धा गेलेला आहे, तो तिकडून गेलेला आहे. तर त्याला थोडीफार भेटतील आणि मी घेऊन जाईन थोडीशी. तर आपल्याला भेटलेले आहेत शेवली, मी तुम्हाला दाखवतो आता. बघा, अशा प्रकारची शेवली एक एक दोन दोन करून आपल्याला भेटतील ती. तर फायनली सुरुवात तर झालेली आहेच भेटायला. बघू, अजून तर खूप फिरायचं आहे. पावसाळ्यानंतर काय खूप भेटतात, पण पावसाच्या अगोदरची जी मजा असते ती वेगळीच असते. तर आपल्याला दुसरं भेटलेलं आहे, अजून इथे पण आहेत. शेवला तर मित्रांनो, खूप फिरल्यानंतर, म्हणजे मी तुम्हाला जी स्टार्टिंगला शेवली दाखवली ना आपल्याला जी भेटलेली 2-3, तर त्याच्यानंतर आपल्याला आत्ताही इथे भेटलेले आहेत. 1-2-3 भेटलेले आहेत. आणि शेवल्यांसाठी ही इतकी माणसं आलेली आहेत ना, म्हणजे मला इथे आता येता येता भेटली. खूपच सांगूच नका मित्रांनो. बघा, एवढ्या, म्हणजे आपण तिथून फिरलो आणि कमीत कमी 20 मिनिटं झाली आपल्याला, तेव्हा जाऊन कुठेही 2-3 भेटल्यात आणि खूपच जण आहेत. वर्षातून काहीच महिने, म्हणजे खास करून पावसाळ्यामध्ये जे काही महिने असतात थोडेफार, त्याच्यामध्ये या रानभाज्या भेटतात. त्याच्यामुळे माणसं खूपच असतात. दुकान आणि मार्केटमधल्या भाज्या खाऊन थकलेली माणसं पावसाळ्यामध्ये या रानभाज्यांचा आनंद घेतात. कारण पावसाळ्यामध्येच ह्या रानभाज्या भेटतात. आपण काही रानमेव्या रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, म्हणजे जास्त नाही, एक व्हिडिओ आपला आला असेल चॅनलवरती, याच्या अगोदरचा व्हिडिओ, तर तो सुद्धा तुम्ही जाऊन बघून घ्या.
आपल्या जंगलामध्ये तसे खूप रानमेवे भेटतात. ही एवढी भेटलेली आहेत. अजून तर फिरायचं आहे, पण माणसं सुद्धा खूप आहेत शेवल्यांसाठी. तर घेतलेले आहेत. आपण जाऊन बघू आता इकडे आपल्याला जी काय भेटतील ती. मोठी मोठी तर काय भेटत नाही, अशी छोटी छोटी भेटतात. पावसाळ्यानंतर ती थोडी मोठी भेटतात. ही बघा एवढीच साईज मध्ये भेटतात. मित्रांनो, तुम्ही जातात की नाही कधी असं जंगलामध्ये फिरायला? कमेंट करून नक्की कळवा. आपण खेडेगावातले आहोत, त्याच्यामुळे आपल्याला काय अशा प्रकारच्या भाज्या नवनवीन आणि फुकट भेटतात. या भागामध्ये थोडी भेटलेली आहेत. जास्त म्हणजे आपण आलोय तर मित्रांनो, आपण जिथे फर्स्ट टाइम शेवली शोधण्यासाठी गेलेलो तिथे मला शेवली खूप भेटली आणि वरती पण होती. चढायला मला तिकडे कंटाळा आला होता, पण जाऊन बघितलं तर थोडीफार भेटली मला तिकडे. मोठी तर नाही भेटली, छोटी छोटीच भेटली थोडीफार. म्हणजे तिकडे आपल्याला तिकडे जास्त भेटली. आणि आता इकडे येऊन बघितलं तर इकडे भेटतील, पण आता टाइम पण होत आला आहे आणि तशी भेटतीलच. बघू आता जोपर्यंत आपण म्हणजे किती, कारण घरी पण जायला लागेल आणि आपण इकडे वरती आलेलो आहोत. तशी भेटतात एक 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 करून. आणि आहेत पण अजून, पण ती दगडा आड लपलेली असतात आणि भेटत पण नाही लवकर, असं असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एकटाच असल्यामुळे काय होतं की आपल्याला तीच तीच जागा पुन्हा पुन्हा फिरून फिरून म्हणजे बघावी लागतात. आणि जर आम्ही दोघे तिघे आले असतो ना, तर मग ती जागा आपण कशी एकदमच घेऊन गेले असतो. म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरती राहून असं बघत बघत एकदम गेले असतो. मी एकटाच असल्यामुळे काय होतं की मला तीच जागा पुन्हा पुन्हा फिरावी लागते आणि त्या भागातली शेवली शोधावी लागतात. तर बघू, अजून पाण्याजवळ जाऊन पाणी पिऊन घेतो. जो आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे. शेवली शोधत शोधत जायला लागेल, कारण आता टायमिंग तर होत आलेलाच आहे. तर हा बघा मित्रांनो, आमच्या जंगलातील 12ही महिने सतत वाहणारा पाण्याचा झरा. आणि हा अशाच प्रकारे सतत वाहत राहतो 12ही महिने 24 तास. तर मित्रांनो, आपल्याला शेवली थोडीफार भेटलेली आहेत. आपण घरूनच लेट निघालो होतो आणि तिकडे माणसं पण खूप होती, त्याच्यामुळे आपल्याला शेवली काय भेटली नाही जास्त. थोडीफार भेटलेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला नवनवीन आपल्या चॅनलवरती भेटत राहतील।